तर दुसरी आपण दृश्य बघतो आहोत। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातल्या नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झालेली आहे। तर सध्या पंचगंगेनं धोक्याची पातळी गाठलेली आहे। नदीकाठच्या गावांना याचा मोठा फटका बसू शकतो। पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं आंबेवाडी आणि चिखली या दोन गावांना फटका बसलाय। आंबेवाडीतून चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचं पाणी साचलंय। मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं या ठिकाणची वाहतूक ही तुर्तास बंद करण्यात आलेली आहे। तर पंचगंगा नदी पात्राजवळून भूषण पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भूषण, काय परिस्थिती आहे पंचगंगेच्या पातळीची? नक्कीच पंचगंगा नदीनं आता धोक्याची पातळी गाठलेली आहे आणि त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना त्याचा फटका देखील बसायला सुरुवात झाली आहे। पंचगंगा नदीनं धोका पातळी गाठल्यानंतर पहिला फटका बसतो तो आंबेवाडी आणि चिखली या गावाला। आणि आपण बघू शकतो चिखली गावाकडे येणारे 3 मार्ग जे आहेत, प्रमुख मार्ग, या तिन्ही मार्ग आता जलमय झालेले आहेत। त्यामुळे चिखली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय असं म्हणावं लागेल। आणि जर ह्या पाणी पातळीमध्ये अशीच वाढ झाली तर मात्र परिस्थिती गंभीर होणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर कालपासूनच चिखली गावातील लोकांनी स्थलांतराला सुरुवात केलेली होती। त्यामुळे बहुतांशी लोकांनी स्थलांतर जे आहे ते केलेलं आहे। मात्र तरी देखील आपण बघतोय की आता या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे चिखली गावाकडे जाणारे 3ही प्रमुख मार्ग जे आहेत ते आता बंद झालेले आहेत। या मार्गाशेजारी असणारी जी काही गुराळ घरं आहेत त्यामध्ये देखील आता पाणी गेलेलं आहे। आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीची परिस्थिती आता हळूहळू कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर NDRFची टीम देखील कोल्हापूरमध्ये या आधीपासूनच तैनात करण्यात आलेली होती। त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी देखील घेतलेली आहे। मात्र अजूनही जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पाऊस कोसळतोय। राधानगरी धरण आता जवळपास 100% भरलेलं आहे। त्याचे स्वयंचलित दरवाजे कुठल्याही क्षणी उघडतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे धरणाचे दरवाजे जर उघडले तर त्यातून देखील मोठा विसर्ग भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये होणार आहे। त्यामुळे या पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये एकीकडे पुणे आणि दुसरीकडे कोल्हापूर ही दोन्ही शहरं सध्या पावसाच्या दृष्टीने अलर्ट मोडवरती आहेत।